नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे बाही कशी जोडायची ते दाखवणार आहे। तर इथे मी बाहीचा पहिल्यांदा मध्य करून घेतलेला आहे। बाहीलाही मी दोरी पाइपिंग करून घेतली आहे आणि पुढच्या भागाला मी दोन्ही बाह्यांना इथे मार्किंग करून घेतले आहे, म्हणजे आपली पुढचा मुंडा आपण व्यवस्थित इथे लावू शकतो। तर इथे मी कमरेपासून ते मुंडापर्यंतचा माप बघितला आहे, तर इथे बरोबर आहे। कमी जास्त झाला असेल तर इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे। तर मध्यापासून अशा पद्धतीने मी इथे बाही लावून घेतली आहे आणि बाहीवर टीप टाकून घेणार आहे। जो आपण बाहीचा मध्य केलेला असतो तर शोल्डरची जी आपण शिलाई टाकलेली आहे तिथे आला पाहिजे अगदी बरोबर। अशा पद्धतीने आपण इथे बाही लावून घ्यायची आहे। बाहीवर मी इथे डबल टीप टाकून घेतले आहे। आता आपल्याला साईड जोडून घ्यायची आहे। तर साईड जोडताना आपली मुंड्याची जी शिलाई आहे ते आपण वरच्या साईडला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण ही साईड इथे जोडून घेतलेली आहे। एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट केलेला आहे। तर दुसरी बाहीही मी अशाच पद्धतीने इथे जोडून घेणार आहे। आता दुसऱ्या बाहीचीही इथे साईड जोडून घेतली आहे। आता इथे फिटिंग करायची आहे आपल्याला। तर इथे माप आहे, फिटिंगचं माप आहे, कमरघेर आहे इथे 30 आहे, म्हणून इथे मी 7.5 वर खूण करून घेते आणि छाती आहे 36 म्हणून 9 वर खूण करून घेतले आहे आणि दंडघेर आहे 6.5। तर अशा मी इथे मार्किंग करून घेतले आहे आणि आपण इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। त्या माझी शिलाई इथे व्यवस्थित अगदी सरळ आलेली आहे। आता इथे 2 मी एक्स्ट्राच्या शिलाई टाकून घेत आहे। दुसऱ्या बाजूलाही तशाच पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेत आहे। 7.5 वर टाकलेली आहे मार्किंग कमरेला। इथे 9 इंच व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे, नीट छातीपासून मोजून घ्यायचं आहे आणि दंडघेर टाकला आहे 6.5 इंच। अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे। हा ब्लाऊज 2 पीस कटोरी आहे आणि 36 मापाचा आहे, 36 इंच मापाचा आहे। तर तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुंडा तुम्ही बघू शकता इथे अगदी तंतोतंत जुळून आलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।